आज इतका मस्त नाश्ता केला आहे ना मी, काही विचारू नका. अतिशय टेस्टी असा नाश्ता केला आहे. चला, कोणाला अशी डिश आवडते? सर्वांनाच. हो, नाश्ता बघूनच सगळ्यांना आवडला. मुलाला आवडला, मिस्टरला सुद्धा आवडला, कारण खरोखर टेस्टी असा नाश्ता झाला होता. चला आपण पटकन रेसिपीला सुरुवात करू. इथे 1 वाटी बारीक रवा घ्यायचा. एकाच वाटीने आपल्याला माप घ्यायचं आहे आणि त्याच वाटीमध्ये मी बेसन टाकलेलं आहे. अर्धी वाटी बेसन घ्यायचं, त्याला पण रव्यामध्ये टाकायचं. अर्धी वाटी दही घ्यायचं, अर्धी वाटी पाणी टाकायचं. सगळं मिक्स करून ठेवायचं आणि 10 मिनटं रेस्ट करायला ठेवायचं. काम केलं की गॅसचा ओटा बेकार होतो, म्हणून थोडा स्वच्छ करून घेत आहे. 10 मिनटं झाले, त्यामध्ये परत आपल्याला पाणी टाकायचं आहे. पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. एकाच डायरेक्शनने आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. हिरवी मिरचीची पेस्ट टाकायची, 2 ते 3 हिरव्या मिरच्या. नंतर चवीनुसार त्यामध्ये मीठ टाकायचं आपल्याला. मीठ टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं. 1 चमचा तेल टाकायचं. तेलाने ढोकळा छान होतो, मोकळा होतो, म्हणून तेल टाकायचं थोडंसं. थोडा बेकिंग सोडा टाकायचा. तुम्ही इनोसुद्धा वापर करू शकता. मस्त फिरवून घ्यायचं एका डायरेक्शनं आणि प्लेटला तेल लावून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला पटकन ओतून घ्यायचं आहे. एका साईडला पाणी गरम करायला ठेवायचं मात्र. पटकन वाफ आली की त्यामध्ये आपल्याला प्लेट ठेवून द्यायची. आता वरून तुम्ही तिखट टाकू शकता, मी काही टाकलेलं नाही आहे. आणि झाकण ठेवायचं, मोठ्या गॅसवर 10 मिनटं होऊ द्यायचं. आता 10 मिनटं झाले आपले. चेक करायचं, मस्त झाला आपला ढोकळा इथे. आता थंड करायला ठेवायचं. थंड झाल्यानंतर त्याचे काप करायचे. बघा कशी मस्त जाळी फुटलेली आहे. आणि फोडणी घालायचं. आता मोहरी, जिरं, मिरची, नेहमीचीच फोडणी. अशा पद्धतीने मी मस्त फोडणी केलेली आहे आणि ती फोडणी आपल्याला ढोकळ्यावर टाकायची आहे. वरून आपल्याला कोथिंबीर टाकायचं आहे. तुम्ही खोबऱ्याचं किसही टाकू शकता. मस्त डेकोरेशन करायचं. बघा असा मस्त आपला ढोकळा झालेला आहे. आता प्लेटमध्ये मी कढी ठेवली आहे. पण कढी कशासाठी ठेवली आहे, कारण त्याच्यासाठी मी लौकीचे मस्तपैकी वडे तळले होते. वड्यासाठी मी कढी ठेवलेली आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.